सुस्वागतम. विषय मराठी, इयत्ता 4. तर माझ्या बालमित्रांनो, आज आपण मराठी विषयामध्ये शिष्य परीक्षा या धड्यात असलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. शिष्य परीक्षा प्रश्न उत्तरे. तर हे जे पहिले 3 प्रश्न आहेत ते आहेत मौखिक म्हणजे ओरल. या प्रश्नांची उत्तरं आपण तोंडीच देणार आहोत, ओरलीच देणार आहोत, आपण लिहिणार नाही. तर इथे पहिला प्रश्न आहे, तुम्हाला आवडणाऱ्या शिक्षकाचे नाव सांगा. तुम्ही तुमच्या फेवरेट टीचरचं नाव सांगायचं आहे. ओके. आता दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला कोणता विषय आवडतो. आता इथे पण उत्तर असू शकतं वेगवेगळं, कारण आपल्याला विषय भरपूर आहेत, हो की नाही. तर आपण इथे लिहिलेलं आहे, आम्हाला मराठी विषय आवडतो. तिसरा प्रश्न आहे, ऋषींचे नाव काय होते. काय होते बाळांनो ऋषींचे नाव? अगदी बरोबर, अत्री ऋषी. तर ऋषींचे नाव अत्री ऋषी होते. तर अशा प्रकारे या मौखिक प्रश्नांची आपण ओरली उत्तर दिलेली आहेत. आता आपण सुरुवात करणार आहोत उत्तरं लिहायला. लेखी रायटिंग. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. तर बाळांनो, या प्रश्नांची उत्तरं आपण मराठीच्या वहीत लिहिणार आहोत, कारण उत्तरं लिहायला पाठ्यपुस्तकामध्ये जागा दिलेली नाही. चला तर मग वहीमध्ये लिहायला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, नदीच्या काठावर कोणाचा आश्रम होता. उत्तर आहे, नदीच्या काठावर अत्री ऋषींचा आश्रम होता. दुसरा प्रश्न आहे, किती शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाले. उत्तर आहे, 3 शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाले. तिसरा प्रश्न आहे, गुरूंनी शिष्याला कोणता आशीर्वाद दिला. उत्तर आहे, आयुष्यात तू नक्कीच यशस्वी होशील असा आशीर्वाद गुरूंनी शिष्याला दिला. आणि चौथा प्रश्न आहे, गुरूंनी शिष्यांची परीक्षा घेण्याचे का ठरवले. उत्तर आहे, आपण दिलेली विद्या शिष्य नीट शिकले आहेत की नाहीत हे जाणून घेण्यासाठी गुरूंनी शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. तर अशा प्रकारे आपण एका वाक्यात उत्तरे लिहा. या प्रश्नांची उत्तरं पूर्ण लिहिलेली आहेत. आता सगळ्यांनी प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. मतलब रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. या प्रश्नांची उत्तरं आपण पाठ्यपुस्तकातच लिहिणार आहोत. तर पहिलं वाक्य आहे, शिष्य गुरूंचे डॅश घेऊन घरी जायचे. आणि उत्तर आहे, आशीर्वाद. दुसरं वाक्य आहे, पहिला शिष्य डॅश गेला. उत्तर आहे, फाटकाजवळ गेला. तिसरं वाक्य आहे, त्या दगडावर डॅश ठेवून तो पुढे गेला. उत्तर आहे, पाय. चौथं वाक्य आहे, डॅश त्या तिन्ही शिष्यांचे वागणे पाहत होते. उत्तर आहे, गुरुजी. पाचवं वाक्य आहे, मी दिलेली डॅश उजळ केली आहेस. उत्तर आहे, विद्या. आणि 6वी शेवटची रिकामी जागा आहे, डॅश तू नक्कीच यशस्वी होशील. उत्तर आहे, आयुष्यात. तर अशा प्रकारे फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. या प्रश्नांची देखील उत्तरं आपण लिहून पूर्ण केलेली आहेत. आता प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर ह्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहिणार आहोत मराठीच्या वहीमध्ये. पहिला प्रश्न आहे, गुरुजींनी सकाळी उठून काय केले. उत्तर आहे, गुरुजींनी सकाळी उठून
आश्रमाच्या फाटकाजवळ काटे पसरवून ठेवले. दुसरा प्रश्न आहे, पहिल्या व दुसऱ्या शिष्याने काय केले? उत्तर आहे, पहिला शिष्य उडी मारून काटे ओलांडून गेला, तर दुसऱ्या शिष्याने मोठा दगड काट्यांवर ठेवून त्या दगडावर पाय ठेवून पुढे गेला. तिसरा प्रश्न आहे, तिसऱ्या शिष्याला गुरूंनी का मिठी मारली? उत्तर आहे, तिसऱ्या शिष्यानेच गुरूंचा उपदेश आचरणात आणल्यामुळे गुरूंनी तिसऱ्या शिष्याला मिठी मारली. आणि चौथा शेवटचा प्रश्न आहे, गुरुजी तिसऱ्या शिष्याला काय म्हणाले? काय म्हणाले होते बाळांनो गुरुजी शिष्याला? तर उत्तर आहे, गुरुजी तिसऱ्या शिष्याला म्हणाले, तू एकट्यानेच मी दिलेली विद्या उजळ केली आहेस. तर अशा प्रकारे थोडक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न आपला पूर्ण झालेला आहे. आता प्रश्न आहे चौथा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. तर बाळांनो, या प्रश्नांची उत्तरं आपण आता पाठ्यपुस्तकात लिहिणार आहोत, कारण ही उत्तरे लिहिण्यासाठी पाठ्यपुस्तकात जागा दिलेली आहे. तर पहिलं वाक्य आहे, आम्हाला आशीर्वाद द्या. कोण म्हणालं? अगदी बरोबर, शिष्य गुरुजींना म्हणाले. लिहा सगळ्यांनी. दुसरं वाक्य आहे, तुम्ही उद्या घरी जा. उत्तर आहे, गुरुजी शिष्यांना म्हणाले. तिसरं वाक्य आहे, तुमचे शिक्षण अजूनही अपुरे आहे. उत्तर आहे, गुरुजी 2 शिष्यांना म्हणाले. आणि चौथं वाक्य आहे, तू जा, तुला माझा आशीर्वाद आहे. गुरुजी तिसऱ्या शिष्याला म्हणाले. तर कोण कोणास म्हणाले या प्रश्नाची उत्तरं आपली पूर्ण लिहून झालेली आहेत. प्रश्न 5वा आहे, चूक की बरोबर ते लिहा. मतलब सही या गलत. पहिलं वाक्य आहे, एका अरण्यात अत्री ऋषींचा आश्रम होता. हे वाक्य आहे चूक, कारण आश्रम कुठे होता? नदीच्या काठावर. दुसरं वाक्य आहे, एकदा 3 शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाले. उत्तर आहे बरोबर. तिसरं वाक्य आहे, गुरुजींनी रस्त्यावर फुले पसरवून ठेवली. उत्तर आहे चूक, कारण गुरुजींनी रस्त्यावर काय पसरवून ठेवले होते? काटे. म्हणून हे वाक्य चूक आहे. चौथं वाक्य आहे, पहिला शिष्य दगडावर पाय ठेवून पुढे गेला. उत्तर आहे चूक, कारण पहिला शिष्य काट्यांवरून उडी मारून गेलेला आहे. आणि 5वं शेवटचं वाक्य आहे, तिसऱ्या शिष्याने गुरूंनी दिलेली विद्या उजळ केली होती. उत्तर आहे बरोबर. तर अशा प्रकारे चूक की बरोबर ते लिहा या प्रश्नांची उत्तरं आपली पूर्ण लिहून झालेली आहेत. या शिष्य परीक्षा धड्यात असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बाळांनो आपली लिहून झालेली आहेत. तर आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत बाळांनो धन्यवाद.